नाव सर मोठ्यांदा सांगा तुमचं. संतोष नाविराज येवनकर. ओके. आणि तुमचं नाव मॅडम? उज्ज्वला संतोष येवनकर. ओके, थँक्यू. तुम्ही आमच्या दवाखान्यात आला होता, ते कशासाठी आला होता सर? मी माझ्या पाठीचं दुखणं दाखवासाठी आलेलो. बरोबर. पण आमची ट्रीटमेंट दुसरीकडे चालू होती. बरोबर. दुसरीकडे चालू असताना सरनं फक्त बघून सांगितलं होतं की तुम्ही आमच्याकडं 6 महिन्यानंतर परत यायचा. बरोबर. मग आम्ही सहा महिन्यानंतरच सरकड परत आलो. बरोबर. म्हणजे सहज म्हणले होते ते. हां. पेपर बघून सांगितले त्यांनी मला बरोबर. की तुम्ही माझ्याकडे 6 महिन्यानं परत यायचा म्हणून. म्हणून आम्ही परत ट्रीटमेंट घेतली. बरोबर. आणि ट्रीटमेंट पूर्णपणे त्यांच्याकडनं घेऊन बरं. Success झाली. मॅडमला विचारूया. मॅडम सोबत त्यांच्या यांच्यासोबत कशासाठी आला होता तो? सोबत त्यांच्यावरती मला अचानकच तुम्ही का मला सुचलं? हां. विचारलं की तुमच्या मुलाचं नाव काय म्हणून. बरोबर. तेव्हा म्हटलं मला मुलगा नाही तर तेव्हा तुम्ही मला म्हटले की आपण औषध देऊ शकतो तुम्हाला, तुम्ही कुठे ट्रीटमेंट घेताय का? मी म्हटलं हो चालली आमची ट्रीटमेंट, ते 6 महिने तिथे घ्या नंतर आमच्याकडे या असं तुम्ही मला बोललेलं. तुमच्याकडे नंतर आलो 6 महिन्याने. त्यानंतर आम्हाला म्हणजे खूप ट्रीटमेंटची पण गरज खूप नाही पडली. 1-2 ह्याच्यातच आपल्याला यश आलं नाही, याच्यातच यश आलं आपल्याला. बरोबर आहे. हां. म्हणजे उत्तर बस्ती ही कारणीभूत आहे यात. मी ट्रीटमेंट कुठे घेतली होती का? 3-4 ठिकाणी. बरं. किती महिने घेतली होती? 3-4 तरी एक ठिकाणी 3 महिन्याचं चालू होतं. आम्हाला तुमचं वय किती होतं सर? 45. 45 आणि तुमचा आसपास 40 धरून जा. 45 यांचा आणि 40 तुमचं. त्यामुळे आम्ही जास्त अंतर नाही माझ्या. ओके. मॅडमनी काही तुम्हाला ट्रीटमेंट केली होती का? एक बस्ती केली फक्त. एक बस्ती केली, ती उत्तर बस्ती केली. बरोबर. मॅडम मला हे सांगा की ज्या टायमाला आपली ट्रीटमेंट चालू होती त्या टायमाला तुम्ही किती दिवस औषधं घेतली? बरोबर. तुम्ही बोललात की 2 महिने त्याच्यानंतर प्रेग्नन्सी राहिली, त्याच्यानंतर काय तुम्ही कोर्स केला होता का इथला औषधांचा? कोर्स केला आपला औषधांचा. म्हणजे प्रेग्नन्सीचा कोर्स किती दिवस केला? प्रेग्नंट म्हणजे 7 महिन्यापर्यंत आपण घेतले औषध तुम्ही सगळे सर. या दवाखान्याबद्दल काय सांगाल सांगते तुम्ही? ज्यांना आता नाही कुणा ज्यांना मुलं वगैरे नाही त्यांनी सरांकडे येऊन ट्रीटमेंट घ्यावी आणि त्यांना पण त्याच्यात यश येईल. जे ओके. आम्हाला यश आलं त्यांना पण यश येईल असं मला. नक्कीच. हा मुलगा दिसतोय, याचं नाव आहे प्रसाद. ओके. तर या ठिकाणी नक्कीच मला असं वाटतं आणि की विशेष म्हणजे बाळ व्यवस्थित झालं. तुम्ही या ठिकाणी आलात आणि मी बोलवल्यानंतर मला एवढा मान सन्मान देऊन तुम्ही इथवर आलात, त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद मानतोय. ऍक्च्युली बरेच दिवस झालं होतं की मला हे व्हिडिओ करायचा होता, परंतु माझ्याकडे वेळ नव्हता. तुमच्याकडे मलाही वाटायचं अरे यांना माझ्याकडून त्रास का व्हावा, या अनुषंगाने मी तुम्हाला इकडे बोलवलं नाहीये. परंतु आज एक योग आला, तुम्ही मला दिसला आणि म्हणून मला वाटलं की मॅडमला तुम्ही आज घेऊन या आणि तो व्हिडिओ आम्हाला करायचा आहे. याच्यामुळे काय आहे की इतरांना जर तुमच्या मार्फत जर माहिती मिळाली तर त्याचा फायदा असा होऊ शकतो की एखाद्याच्या जीवनात इवन दो म्हणजे इवन दो तुमच्यामुळं, तुमच्या काही बोलण्यामुळं जर इतरांचं चांगलं होत असेल तर का करायचं नाही. कारण तुमच्या एका शब्दामुळे जर समजा एखाद्यानं ट्रीटमेंट घेतली तर त्याचा परिणाम हा त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच रिस्पॉन्स हा यायलाच पाहिजे. त्यांना विश्वास बसलाच पाहिजे की नाही बाबा चला ह्या व्यक्तीने घेतले म्हणल्यानंतर आपण हे औषध ते घ्यायलाच पाहिजे. बरोबर. कडू जरी औषध असलं तरी ते खाल्लं पाहिजे. त्याला महत्व आहे. तुम्ही कडू आहे म्हणून आलो टाकून द्यावा असं नाही करायला पाहिजे. ते खाऊनच त्याचा परिणाम, त्याचा म्हणजे इफेक्ट जो आहे जाणवत होतो. तूप दिले तुपामुळे झालेला हाडं होत राहिले बाळाचे. बरोबर आहे. तुपामुळे म्हणजे जी आम्ही औषध दिली होती त्याचा परिणाम चांगला झाला. चांगला. बरं. म्हणजे तुम्ही आमच्या ट्रीटमेंटवर खुश आहात सर? एकदम. बरं. माझ्याकडे आला त्या टायमाला तुम्हाला असं वाटलं होतं का की बाबा आपल्याला प्रेग्नन्सी होईल किंवा बाळ होईल किंवा प्रेग्नन्सी राहील असं वाटलं होतं का? आम्ही म्हणजे असा विश्वास ठेवून आलो आम्ही. आपण किती ठिकाणी प्रयत्न केले, आता किती प्रयत्न करून बघावे, विश्वास ठेवून असं बघूया काय होतं.